नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर घर बांधण्यासाठी शासनाकडून तुम्हाला 1,20,000 रुपये दिले जात आहे. या योजनेतून जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर या योजनेची नवीन यादी आलेली आहे. त्या यादीमध्ये तुमचं नाव जर असेल तर तुम्ही घरकुल हे घेऊ शकता. त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे कशाप्रकारे चेक करायचं याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. तर चला तर या ठिकाणी कशाप्रकारे तुमचं यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे चेक करायचं बघूयात. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. www.pmayg.nic.in अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची यादी कशा प्रकारे बघायची, कोणत्या लोकांना या ठिकाणी व्यक्तींना घरकुल मिळणार आहे त्या अंतर्गत आवास सॉफ्टमध्ये या आणि 2 नंबरला ऑप्शन दिसतो बघा, या ठिकाणी रिपोर्टवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. खूप सारे ऑप्शन तुमच्यासमोर येतील अशा प्रकारे, फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट वगैरे किंवा फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट. आता या ठिकाणी कोणाचं घर हे सँक्शन झालेलं हे आपल्याला बघायचं आहे. तर H ऑप्शन दिसतो या ठिकाणी तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्ट, याच्या खाली तुम्हाला बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. अशा प्रकारे तुमच्यासमोर येईल. आता या ठिकाणी आपल्याला ऑल स्टेट दिले, त्या ठिकाणी तुमचं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्याखाली बघा सिलेक्ट ऑप्शन दिसतो आहे. आता या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्या. फॉर एक्झाम्पलसाठी मी निवडून घेतो. जिल्हा निवडल्यानंतर त्याच पद्धतीने तुमचा तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडून घ्या. तालुका निवडल्यानंतर तुमच्या तालुक्यामध्ये तुमचं कोणतं गाव आहे ते गाव या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं. अशा प्रकारे तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडून घ्या आणि या ठिकाणी सिलेक्ट इयरमध्ये आता आपल्याला चालू वर्षामध्ये कोणाला घरकुल मिळणार आहे ते बघायचं आहे. म्हणून या ठिकाणी 2023-24 मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. 2023-24 आपल्याला बघायचं आहे. तर 23-24वरती सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर खाली सिलेक्ट ऑप्शन आहे. कोणत्या योजनेअंतर्गत आपल्याला बघायचं, तुम्ही ज्या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल ती योजना या ठिकाणी सिलेक्ट करा. समजा आपण प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा इंदिरा गांधी योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असेल, अशा प्रकारे योजना या ठिकाणी निवडायची. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मी निवडतो. अशा प्रकारे एक पझल येईल तुम्हाला, बेरीज वजाबाकी काय जे असेल ते या ठिकाणी खाली द ॲन्सर इज यामध्ये टाकून द्यायचं आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डाटा नॉट फाउंड अशा प्रकारे येईल. आता 2023-24मध्ये नवीन डाटा या ठिकाणी ॲड केलेला नाही आहे, म्हणून या ठिकाणी तुम्हाला काहीच दाखवत नाही. आता आपण इयर चेंज करू. 2023-24 ऐवजी आपण 21-22 घेऊ. 21-22मध्ये डाटा अपलोड केलेला असेल तर 21-22 मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. 21-22 सिलेक्ट केल्यानंतर परत आपल्याला पहिल्यासारखंच या ठिकाणी एक योजना निवडून घ्यायची. ज्या योजनेअंतर्गत तुम्ही ग्रामपंचायतमार्फत अर्ज केला असेल, प्रधानमंत्री ग्रामीण असेल आवास योजना किंवा इंदिरा आवास योजना असेल, कोणत्याही आवास योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल ती योजना या ठिकाणी सिलेक्ट करायची. खाली पझल आलं आहे तुम्हाला, बेरीज वजापैकी कोणतं येऊ शकतं ती या ठिकाणी त्याचा ॲन्सर खाली तुम्हाला द्यायचं. तर या ठिकाणी पझलचा ॲन्सर मी या ठिकाणी देतो आणि सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर येईल अशा प्रकारे यादी आलेली की एवढ्या लोकांना घरकुल या ठिकाणी मंजूर झालेले. आता या ठिकाणी हे मंजूर झालेले आहेत, काही घरकुल या ठिकाणी बांधलेले आहेत आणि काही प्रोग्रेसमध्ये सुद्धा आहेत. आता ते कशा प्रकारे बघायचं बघा. आता या ठिकाणी हे घरकुल मंजूर झालेलं आहे. आता मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्क्रोल डाऊन बघू शकता किती याचा हप्ता मिळणार आहे, कोणत्या तारखेला सँक्शन झालेले आहेत किंवा काम चालू आहे की नाही हे सुद्धा रिपोर्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी बघा बिलो फाउंडेशन लेवल दिसतं या ठिकाणी. तर बिलो फाउंडेशन लेवल म्हणजेच या ठिकाणी यांचं काम आता पायाचं काम सुरू आहे, म्हणजेच घर बांधायला सुरुवात झालेली. फाउंडेशनच्या खाली यांचं काम आले. नंतर जिथे जिथं कंप्लीट ऑप्शन दिसतं बघा, हे 4 घरं आता या ठिकाणी कंप्लीट दाखवतं, तर हे कंप्लीट आहेत अशा प्रकारे. नंतर हाऊस सँक्शनमध्ये या ठिकाणी यांची घरंही मंजूर झाली आहेत बघू शकता. हाऊस सँक्शन झालेले म्हणजे हे घरं येणार तुमच्या 2023-24मध्ये तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या खेड्यामध्ये हे घरं आता मंजूर झाले. आता हेच तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता, एक्सेल किंवा PDF. तर मी इथे PDF डाउनलोड करतो, सगळीकडे तुमच्या मोबाईलला सपोर्ट होईल. अशा प्रकारे PDF डाउनलोड होईल.
बघू शकता बिलो सँक्शनवाले सुद्धा या ठिकाणी घरं दाखवण्यात आलेली जी मंजूर झालेली आहे किंवा समोर बघू शकता तुम्ही जी कंप्लीट झालेली आहे ती सुद्धा दाखवल्या जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी सँक्शन झालेली आहे त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला घरकुल हे भेटणार आहे. अशा प्रकारची ही माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना ऐकताना शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.